खेड तालुक्यातील सिल्कबेरी फेड फार्मर कंपनीची इक्विटी ग्रँट निधी वितरणासाठी निवड। मुंबई येथे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सिल्कबेरी फेड एफपीसीचे संचालक विजय सुनील गारगोटे यांच्याकडे निधीच्या धनादेशाचे वितरण। शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग, शेतीसाठी लागणारे कृषी निविष्ठा केंद्र, आठवडे बाजार अशा विविध संकल्पनातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सिल्कबेरी फेड फार्मर कंपनीकडून होत आहेत प्रयत्न। बारापट्टी कमान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन। योग शिक्षक संजय नाईकरे यांच्या शीर्षस्थानाचे विद्यार्थ्यांना अप्रूप। शाळेत दररोज नियमित किमान 10 सूर्यनमस्कार घालण्याचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सोडला संकल्प। सहशिक्षिका वैशाली नाईकरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आणि विविध आसनांची करून दाखवली। प्रात्यक्षिक। कानेवाडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला दत्ता रुके यांची बिनविरोध निवड। बबन कोबल यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सरपंच पदाची झाली निवडणूक। सरपंच पदासाठी उर्मिला रुके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी शीतल शेवाळे यांनी पाहिले काम। पारंपरिक वाद्याच्या गजरात नवनिर्वाचित सरपंच उर्मिला रुके यांची गावातून मिरवणूक। महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात। किवळे येथील भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक ललित शेख, योग शिक्षक स्वप्नील गायकवाड, खेड तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाथरणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका रेखा जाधव, सुनीता ठाकूर, पर्यवेक्षक सोपान निसर्ड आदींची उपस्थिती। ललित शेख आणि योग शिक्षक स्वप्नील गायकवाड यांनी इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना विविध योग प्रकाराचे दाखवले। प्रात्यक्षिक। माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं राजगुरुनगर शहरातील गरजूंना 45 पोती कपड्यांचे वाटप। राजगुरुनगर दशक्रिया घाटावर माऊली सेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सामाजिक कार्य। माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे आणि त्यांच्या टीमचं होतंय कौतुक। चाकण शिक्रापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू। बोळगावच्या हद्दीत आदित्य हॉटेल जवळ 21 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास घडली घटना। अपघातात 32 वर्षीय सतीश मिलिंद गंगावणे यांचा मृत्यू। अज्ञात वाहन चालकाविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।